यह आज का वचन आपण काढूया दुसरा राजा अध्याय 4। आज का वचन हम निकालेंगे दूसरा राजा अध्याय 4 त्याचं 38 पासून उसका 38 से 38 ते 44। 38 से लेकर 44 तक। दूसरा राजा अध्याय 4 सेकंड किंग चैप्टर 4 दूसरा राजा अध्याय 4 38 to 44 38 से 44 38 पासून ते 44। 38 से लेकर 44 तक। तब एलिशा गिलगाल को लौट गया और उस समय के देश में अकाल था। भविष्यवक्ताओं के चेले उसके सामने बैठे हुए थे और उसने अपने सेवकों से कहा, हंडा चढ़ाकर भविष्यवक्ताओं चेलों के लिए कुछ पका। तब कोई मैदान में साग तोड़ने गया और जंगली लता पाकर अपनी अंगुआर भर जंगली फल तोड़ ले आया। काट कर पकाने के लिए हांडे में डाल दिया और वे उसको न पहचानते थे। तब उन्होंने उन मनुष्यों को खाने के लिए हांडे में से परोसा। खाते समय वे चिल्लाकर बोल उठे, हे परमेश्वर के भक्त, हांडे में तो जहर है, वे उसमें से खा न सके। तब एलिशा ने कहा, अच्छा कुछ मैदा ले आओ। तब उसने उसे हांडे में डाल कर कहा, उन लोगों को खाने के लिए परोस दे। फिर हांडे में से कुछ खाने को वस्तु न रहे। कोई मनुष्य बालशिला से पहले उपज में से जो कि 20 रोटियां अपनी बोरी में हरी वाले परमेश्वर के भक्त के पास लाया। तो एलिशा ने कहा, उन लोगों को खाने के लिए दे दो। उसके टहलुओं ने कहा, क्या 100 मनुष्य के सामने इतना ही रख दो? उसने कहा, लोगों को दे दे कि खाए, क्योंकि यहोवा यूँ कहता है, उसके खाने के बाद भी कुछ बच जाएगा। तब उसके आगे रख दिया और यहोवा के वचन के अनुसार उनके खाने के बाद भी कुछ बच गया। अलिशा गिलगालमध्ये परत आला, त्यावेळी तेथे दुष्काळ पडला होता। एके दिवशी अलिशा तरुण देवसंकल्प निवेदकांना शिक्षण देत असताना गेहजीला म्हणाला, या लोकांच्या जेवणासाठी काहीतरी तयारी कर। तेव्हा त्या शिष्यांपैकी एक भाजी आणावयाला एका शिखरात गेला आणि त्याने काही रानटी कारली आणली। त्यांचे तुकडे करून त्याने ती एका पातेल्यात शिजवत टाकली। ती विषारी असती याची त्याला काहीच कल्पना नव्हती। जेवताना 1-2 घास घेता सर्वजण ओरडू लागले, अहो गुरुजी, भाजीमध्ये विष आहे। तेव्हा अलिशा म्हणाला, थोडा मैदा आणा। आणि तो मैदा पातेल्यात टाकून तो म्हणाला, आता अन्नात काही धोका उरलेला नाही, निर्भयतेने जेवा। आणि त्या जेवणाने कोणालाही त्रास झाला नाही। एके दिवशी बालशलिशा या गावाहून एका माणसाने आपल्या प्रथम पिकातील काही धान्य आणि जवळच्या 20 भाकरी एका पोत्यात घालून अलिशाकडे आणल्या। तेव्हा अलिशा गेहजीला म्हणाला, या सर्व तरुण देवसंकल्प निवेदकांना खाऊन घाला। काय? गेहजीने आश्चर्याने उद्गार काढले, एवढ्याशा धान्याने 100 लोकांना जेवू घालावायचे? होय, अलिशा म्हणाला, कारण देव म्हणतो ते सर्वांना पुरेल। एवढेच नाही तर त्यातून काही उरेलही। आणि खरोखरीच देवाने सांगितल्याप्रमाणेच ते सर्वांना पुरून उरले। आपण प्रार्थना करेल। तारणारे गोड पवित्र सेनाधीश पिता प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सर्व सामर्थ्य नावाने तुझ्या अनुग्रहाच्या सिंहासनाच्या समोर येते। तारणारे गोड पवित्र पिता वचनांनी लक्षपूर्वक ऐकण्यासाठी आम्हाला तू सहायता कर। वचनाचा ताबा आम्ही तुझ्या हातात देतो। माझ्या महान पवित्र सेनाधीश पिता, वचनाची वेळ आधी तुझ्या हातात देतो। आम्हाला तू मदत करतो ही आमची विनंती, आमची प्रार्थना आहे। त्यामुळे वचन लक्षपूर्वक ऐकून आम्ही तसंच चालणारे बनण्यासाठी तू कृपा कर, ही आमची प्रार्थना आहे प्रभू येशूच्या नावाने, आमेन। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। आपण इथे पाहतो एलिशाचे 2 आश्चर्यकर्म, यानी त्यांनी केलेले अद्भुत काम। और यहाँ पर हम देखते हैं एलिशा के आश्चर्यकर्म। आणि बायबलमध्ये जर आता ह्या पहिला राजा आणि दुसरा राजा ह्या 2 अध्यायामध्ये जर तुम्ही पाहिलं तर एलिशाने 9 चमत्कार केलेले आहेत। और पहला राजा और दूसरा राजा अगर आपने उसमें पढ़ा तो एलिशा ने 9 आश्चर्य के काम किए। आणि पाहायला गेलं तर एलिशा हा कोण होता? और देखा गया तो एलिशा ही कौन था? हा एलियाचा हाताखाली एक आधी राहून त्याचा सेवकासाठी बोलवण्याचा एक देवाचा पात्र होता। और एलिया के हाथ के नीचे ही एलिशा काम कर रहा था। ये सेवक ही नहीं, उसको परमेश्वर ने चुना हुआ था। देवाने एलियाला निवडलेलं और परमेश्वर ने एलिया को चुना। त्या काळात सगळे बालदेवताच्या मागे धावत होते। और उस काल में सब लोग बाल देवताओं के पीछे भागते थे। त्याच्या मागे ते धावत होते, त्याची सगळे मूर्तीच्या मागे धावत होते। और सब लोग उस समय बाल देवता के पीछे, मूर्ति के पीछे भागते थे। इस्रायली लोकांना देवाकडे आणण्यासाठी एलियाचा वापर करण्यात आला। और इस्राएली लोगों को परमेश्वर के पास लेकर आने के लिए एलिया का इस्तेमाल किया गया। त्याच्यानंतर एलियाच्या ठिकाणी
त्याच्या ठिकाणी मग एलिशाचा वापर करण्यात आला। और फिर बाद में एलिया की जगह पर फिर एलिशा का चुनाव किया गया। वाचूया आपण। और पढ़ेंगे हम लोग पहिला राजा पहला राजा अध्याय 19 अध्याय 19 आणि त्याचं 19 पासून। और उसका 19 से पहिला राजा 19 अध्याय 19 त्याचे 19 पासून। उसका 19 से देवाने त्याला अभिषेक केला त्याच्या सेवेसाठी। और परमेश्वर ने उसका अभिषेक किया उसकी सेवा की। देवाने परमेश्वराने एलिया तेथून निघाला तेव्हा अलिशा आपल्या बैलजोड्या घेऊन शेत नांगरीत असलेला त्याला दिसला। कारण एलिया ऑलरेडी बोलला होता की मला आता बस झालं, मला तू उचल, मी काही माझ्या पुरखांपेक्षा चांगला नाही आहे, त्यामुळे तुम्हाला उचल। म्हणून त्याच्या ठिकाणी एलिशाची निवड करण्यात आली। जी कामगिरी जी सेवा एलियाला करायची होती त्याच्या ठिकाणी आता कुणाला निवडण्यात आले? एलिशाला। मग एलिशाला कसं बोलावणं झालं, देवाच्या मंदिरात देवाच्या सेवेसाठी कसं बोलावणं झालं त्याच्याबद्दल हा वृत्तांत आहे। 11 बैलजोड्या त्याच्या पुढे असून अलिशा शेवटच्या जोडीच्या बरोबर होता। एलिया अलिशा जवळ गेला, त्याने आपला सदा त्याच्या खांद्यावर टाकला आणि तो तेथून निघून गेला। तेव्हा अलिशाने आपले बैल तेथेच उभे केले आणि तो एलियाच्या मागे पळत गेला। तेव्हा एलियास म्हणाला, प्रथम मला माझ्या आई वडिलांकडे जाऊन त्यांची शेवटची भेट घेऊ द्या, मग मी तुमच्या बरोबर येईन। एलिया त्याला म्हणाला, परत जायचे तर जा, मी तुझ्यासाठी थांबणार नाही। मग अलिशा परत आपल्या बैल जोडीकडे आला, त्याने त्यांना ठार करून नांगराची लाकडे पेटवून त्यांवर त्याचे मांस भाजले। मग त्याने ते मांस इतर नांगरणाऱ्यांना वाटून दिले व त्या सर्वांनी ते खाल्ले। मग तो एलियाच्या मागे गेला व त्याचा मदतनीस झाला। आता प्रियाने इथे एलियाने देवाने कसं एलियाला अभिषेक करायला सांगितलं एलिशाला। और परमेश्वर ने एलिया को कहा एलिशा का अभिषेक करने। जे काम एलियाला करायचं होतं और जो काम एलिया को करना आता था त्या सेवेसाठी निवडलं होतं एलिशाला। और अभी उस सेवा के लिए चुना गया था एलिशा। म्हणून त्याने जसा आपला कपडा आपला झगा एलिशावर टाकला और जैसे उसने अपना जो जगह था वो एलिशा के ऊपर डाल दिया, याचा अर्थ एलियाच्या सर्व जबाबदाऱ्या एलिशावर आहे। और उसका अर्थ ऐसा है कि एलिया की सारी जिम्मेदारी अभी एलिशा के ऊपर है। जसं तो म्हणाला मी तुझ्या मागे येतो, और जैसे उसने कहा मैं तेरे पीछे हो लेता मी हूँ, माझ्या आई वडिलांना चुंबन करून येतो, प्रेम करून येतो, बाय बाय बोलून येतो। और मैं अपने माता पिता को मिलकर आता हूँ, उनको चुंबन देकर आता पण हूँ। एलिया म्हणाला, मला काय, मी थोडी तुला रोखवून ठेवलंय, पण मी तुझ्यासाठी इथे वाट बघून नाही थांबणार। और एलिया ने कहा मैंने तुझे थोड़ी रुका कर रखा है, पर मैं तेरे लिए यहाँ पर नहीं रुकूंगा। पण एलिशाने काय केलं माहितीये? पर एलिशा ने क्या किया मालूम? एलिशाने जेवढ्या 12 बैल होती त्या सर्व 12 बैलांची त्याने काय केलं? कत्तल केली। और एलिशा ने क्या किया, जो उसके 12 बैल थे उसने क्या किया, उनको काट डाला। आणि जे नांगर होता ना, ज्याला लाकूड होतं, त्या लाकडाला त्याने तोडलं और जो हल था उसको उसने तोड़ दिया आणि ते सगळे बैल त्याने शिजवले। और वो सारे बैल उसने क्या किए, भून। आणि जेवढे मजूर होते, जेवढे त्याचे लोक होते, त्या सगळ्यांमध्ये त्याने ते मांस वाटलं। और जितने मजदूर वहाँ पर थे उन सब में वो मांस उसने बांट दिया। त्याने असं का केलं माहिती तुम्हाला? और उसने ऐसा क्यों किया मालूम है? ह्यासाठी केलं की पुन्हा त्याला त्या कामासाठी यायची गरज पडू नये। और इसलिए किया क्योंकि उसको फिर से उस काम के लिए आने की कोई जरूरत त्याने नहीं। जो निर्णय घेतला की मला आता देवाच्या मागे चालायचंय, और उसने जो निर्णय किया कि मुझे परमेश्वर के पीछे भी चलना है, बस आता ते मागे वळायचं नाही की माझ्या वडिलांची जमीन आहे, त्याला नांगरणी करायची, माझी बैल आहेत, त्यांना जेवण चारायचंय, त्यांना हल जोतायचंय, त्यांना पाणी प्यायला न्यायचंय, हे सर्व कामासाठी मला पुन्हा वडिलांच्या घरी यायची गरज पडू नये। और मेरे पिता की जमीन है, मेरे पिता के बैल है, उनको खाना खिलाने के लिए लेकर जाना है, उनको पानी पिलाना है, ये अभी मेरे पिता का काम मुझे फिर से करने की अभी जरूरत नहीं। म्हणून त्याने ते सगळे बैल कापले, 12चे 12। इसलिए उसने क्या किया, जितने 12 बैल थे उन सबको काट डाला आणि लोकांना मेजवानी करून टाकली। और लोगों को उसने मेजबानी दिया। आणि तिथं स्पष्टपणे लिहिलेलं आहे की त्याने कमर बांधून एलियाच्या मागे चालला। और स्पष्ट रीति से वहाँ पर लिखा है कि वो कमर बांधकर एलिया के पीछे चला आणि गया। एलियाच्या हाताखाली एलिया पटकन स्वर्गात नाही गेला, एलिशा देवाचा दास झाला म्हणून नाही। एलियाने काय केलं? एलिशाला तयार केलं। और एलिशा परमेश्वर का दास बन गया, इसलिए एलिया तुरंत स्वर्ग में उठा लिया नहीं गया, पर एलिया ने एलिशा को तैयार किया। इवन त्याचा हात एलिशा धुवायचा, और ये तो इवन उसका हाथ भी एलिशा धोता था, त्याचे कपडे धुवायचा, और एलिशा एलिया के कपड़े धोता त्याचे था, पाय घालून द्यायचा, और उसके पैर दबाकर देता था, एलियाचं सगळं जेवण तो तयार करायचा। और एलिया का सारा खाना वो तैयार जे करता था। गोष्ट एक वडील होण्याच्या नात्याने मुलगा काय काय काम करतो वडिलांचे, और एक पिता होने के नाते एक बेटा अपने पिता के लिए क्या क्या काम
काम करता है ते सर्व कामं एलिशा आपल्या वडिलांसाठी एलियासाठी करायचा. और वो सब काम वो अपने पिता के लिए मतलब एलिया के लिए करता था. एलिशा एलियाच्या मागे गेला. और एलिशा एलिया के पीछे गया. तर लक्षात ठेवा, त्याने पूर्ण मनाने आपल्या एलियाला आपला वडील समजलं. और याद रखना पूरे मन से उसने एलिया को अपना पिता समझ लिया था. एलियाने पण लग्न केलं नव्हतं. एलिया ने भी शादी नहीं की थी. एलिशाने पण नाही. एलिशा ने भी शादी नहीं की. दोघेही असेच जीवन त्यांनी देवासाठी दिलं. और दोनों ने भी ऐसे ही जीवन परमेश्वर को दिया. एलिया येशूला दर्शवतो एलिया यीशु को दर्शाता है आणि आपण सर्वजण एलिशाला दर्शवतो. और हम सब लोग एलिशा को दर्शाते हैं. येशू जसा आपल्याला म्हणाला, माझ्या मागे या. और यीशु ने जैसे कहा कि मेरे पीछे हो लोग. बरोबर आहे? सही बात है, असंच बोलला ना. ऐसे ही बोला ना. एलिशा सर्व सोडून और एलिशा सब कुछ छोड़कर एलियाच्या मागे गेला. एलिया के पीछे चला आज गया. आपण पण सर्व सोडून और आज हम सब लोग भी सब कुछ छोड़कर येशूच्या मागे गेलो. यीशु के पीछे हैं. येशू म्हणाला, जो आपला हात नांगरणीवर ठेवून और यीशु ने कहा जो कोई अपना हाथ घर के ऊपर रखकर मागे वळतो और पीछे मुड़कर तो देखता माझ्या है योग्यतेचा वो मेरी योग्यता का नहीं है. तुम्हाला कळालं? म्हणून आपल्याला पण एलिशासारखं बनायचं. और हमें भी एलिशा के जैसा बनना है. देवाने एलियाच्या द्वारे एलिशावर अभिषेक केला. परमेश्वर ने एलिया के द्वारा एलिशा के ऊपर अभिषेक किया. तसंच देवाने येशूच्या द्वारे आज आपल्याला पवित्र आत्म्याचा अभिषेक केला. तो वैसे ही परमेश्वर ने यीशु मसीह के द्वारा हमारे ऊपर पवित्र आत्मा का अभिषेक किया. जसं एलिशाला पाचारण केलं, बोलवलं सेवेसाठी, और जैसे एलिशा को बुलाया सेवा के लिए, आपल्यालाही देवाने पाचारण केलंय. और हमें भी परमेश्वर ने सेवा के लिए बुलाया है. आपल्या त्याच्या मागे चालण्यासाठी. उसके पीछे चलने के लिए बुलाया है. जसं एलिशा हा साधारण नव्हता, और जैसे एलिशा ये साधारण नहीं था, तसंच आपणही साधारण माणसं नाही. तो वैसे हम भी साधारण मनुष्य नहीं है. एलिशाच्या नावाचा अर्थ आहे माझा देव माझं कारण आहे. और एलिशा ये नाम का अर्थ है मेरा परमेश्वर मेरा उद्धार करता देव है. तारणहार आहे. और परमेश्वर उद्धार करता है. अर्थ एलिशाच्या नावाचा, देव करो कोणाला मुलगा हो आणि एलिशा नाव ठेवलंय. और प्रभु करो किसी को बचाओ और हम उसका नाम एलिशा रखते हैं. एलिशाच्या नावाचा अर्थ आहे देव तारणारा आहे. और एलिशा इस नाम का अर्थ है परमेश्वर उद्धार आता करता है. तुम्ही इर्मयामध्ये जर वाचला नेरिया, और इर्मया में अगर आपने पढ़ा तो नेरिया नावाचा अर्थ आहे देव माझा प्रकाश आहे. और मेरिया नाम का अर्थ है परमेश्वर मेरा प्रकाश है. है ना? असे नावांची आज एक वेद काढत होती ना, और ऐसे नाम के अर्थ में निकाल रही थी. तर त्याच्यामध्ये हा मला खूप आवडला. म्हणजे नेरिया हा पण छान शब्द आहे. और मेरिया में अच्छा शब्द है. तर सांगण्याचा अर्थ आहे की एलिया हा इस्रायली लोकांसाठी आला होता. और एलिया ये इस्राएल लोगों के लिए आया आता था. नेरिया थांबलाय. पुढं नेरियाबद्दल शिकू, पण आता फिलहाल एलिया आणि एलिशाबद्दल जाऊ. एलिशावर जास्त. तर जसं मी तुम्हाला सांगते, एलियाने खूप कमी चमत्कार केले. और एलिया ने बहुत कम चमत्कार किए, पण एलिशाने खूप त्याच्या दुप्पट केले. पर एलिशा ने उससे 2 गुना ज्यादा चमत्कार आणि किए. येशूने पण जे चमत्कार केले और यीशु ने भी जो चमत्कार किए त्याच्यापेक्षा जास्त येशूचे शिष्य करतात. और उससे भी ज्यादा जो यीशु के शिष्य हैं वो करते थे. येशू म्हणाला, यीशु ने कहा तुम मुझसे बड़े काम करोगे, आणि तुम्ही माझ्याविषयी जास्त काम बहुत ज्यादा करा. काम करोगे. आणि माझ्याविषयी जास्त काम केलं. येशूने 120 आत्माओं को जीता. आणि येशू ख्रिस्ताने 120 आत्म्याने जिंकलं होतं. पत्रसने 3000 आत्माओं को जीता. पेत्राने 3000 लोकांना जिंकलं. अभी तरह बहुतायत लोग हैं जो प्रभु की सेवा कर रहे लोग, बहुत आत्माओं को, सब यीशु की दया से हो रहा है. लेकिन फिर भी जैसे यीशु ने कहा वैसे ही हो रहा है. आणि सगळं काही देवाच्या दयेने होतंय, पण जसं येशू म्हणाला तशाच रीतीने होतंय. प्रियानो, जेव्हा एलिया स्वर्गात गेला, और फिर जब एलिया स्वर्ग में गया, त्याच्या अगोदर एलियाने त्याला विचारलं की सांग तुला माझ्याकडून काय हवं आहे. और उसके पहले उसने एलिशा को पूछा कि मुझसे तुझे क्या चाहिए. तुम्हाला माहिती आहे त्याने असं का विचारलं? और आपको मालूम है उसने ऐसा क्यों पूछा? कारण त्याच्या हाताखाली खूप सारे शिकायला होते. भविष्यवक्ता बनण्यासाठी, देवाची सेवा करण्यासाठी खूप सारे होते. क्योंकि उसके हाथ के नीचे बहुत सारे सेवक थे जो भविष्यवक्ता बनने के लिए, ट्रेनिंग के लिए उसके पास आए. परंतु त्याला एलिशामध्ये जे एक तो ऑलरेडी ते देवाचं कॉलिंग होतं एलिशाने. और एक तो एलिशा के अंदर परमेश्वर ने उसको कॉलिंग किया था, वो उसके अंदर था. एलिशा नम्र होता. एलिशा नम्र था.
एलिशामध्ये अहंकार नव्हता की अरे मला देवाने सेवेसाठी बोलवलेलं आहे, मी सेवक आहे, आता एलियाच्या ठिकाणी मीच होणार आहे. और एलिशा के अंदर अहंकार नहीं था कि परमेश्वर ने मुझे सेवक बोलकर चुना है, अभी एलिया की जगह पर मुझे ही चुना है, फिर मैं ही बनने वाला हूँ. मीच आहे और मैं एलिया नाही जाणारच आहे, और एलिया के आगे जाने ही वाला है त्याच्यानंतर मीच आहे और उसके बाद तो मैं ही हूँ. असा म्हणून तो अहंकारी नव्हता. और ऐसा बोलकर वो अहंकारी नहीं हुआ. तो एकदम नम्र राहून सर्व लोकांबरोबर नम्र राहून त्याने एलियाला प्रसन्न केलं. और उसने नम्र रहकर सब लोगों के साथ नम्रता से रहकर उसने एलिया को प्रसन्न किया था. हे वचन तुम्ही दुसरा राजा अध्याय 2 त्याचा 9:3-11 वाचू शकता. और आप ये वचन दूसरा राजा अध्याय 9 नाही, दुसरा राजा अध्याय 2 त्याचं 9 उसका 9 3-11 3 का 11. त्याच्यामध्ये आपण पाहतो एलिशा नम्र आहे, और इसमें हम पढ़ते हैं कि एलिशा नम्र है, खूप नम्र, बहुत नम्र है, खूप फेथफुल आहे. बहुत विश्वसनीय है. दुसरा त्याचा गुण, और दूसरा उसका तो गुण, विश्वसनीय आहे. वो विश्वसनीय है. तो धोका देणारा नव्हता, वो धोखा देने वाला नहीं था, फसवणारा नव्हता, फंसाने वाला नहीं था, ना देवाला न परमेश्वर को ना एलियाला. न एलिया को. तो इथं एलियाचे पाय धुवायचा, वो यहाँ पर एलिया के पैर धोता था, कपडे धुवायचा, कपड़े धोता था, बाहेर एवढंच नाही म्हणायचा, बाहर तरह से नहीं होता था, सगळं काही माझ्याकडून करून घेतो, और सब कुछ मुझसे करवा कर लेता है. मी आता बनणार आहे सेवक, और मैं अभी सेवक बनने वाला संदेशा हूँ. होणार आहे, माझे कपडे धुवून घेतोय और भविष्य कपडे मला धुवावे लागतात. और भविष्य काल में बनने वाला हूँ, मुझे उसका कपड़ा धोना पड़ता है. तुमचे कपडे धुवून पाय लागून और आपका कपड़ा जो अपनी पैर दबाओ, असं जोडून उसके मराठी त्याने केलेलं आहे. और ऐसे करवा के मन से नहीं. तो विश्वसनीय होता, और वो विश्वसनीय था. तो जी सेवा करतोय खराईने करतो. और जो वो सेवा करता था सच्चाई के साथ करता था. दुसरं त्याला इस्रायली लोकांवर प्रेम होतं, और दूसरा उसको इस्राएल लोगों के ऊपर प्यार था. तो इस्रायली लोकांना प्रेम करायचा, और तीसरा वो इस्राएल लोगों को प्यार करता म्हणून था. त्याच्यामध्ये इस्रायली लोकांसाठी कळवळा होता. और इसीलिए उसके अंदर इस्राएल लोगों के लिए दया थी. त्याला इस्रायली लोकांसाठी काय होतं, कळवळा होता. म्हणजे त्याला फिलिंग्स यायचं, अरे ही येशूची लोक आहेत, अरे हे देवाचे लोक आहेत, अरे हे असे यांच्यासाठी तर मी सेवेसाठी आलोय, म्हणजे त्याला ते फिलिंग्स होत्या. और इस्राएली लोगों के लिए उसके अंदर दया आती थी कि इस्राएली लोग ये परमेश्वर के लोग हैं. इस वजह से उसके अंदर वो फीलिंग्स आती थी. तो देवाच्या आव्हानाला, देवाच्या प्रत्येक गोष्टीला तो आज्ञाधारक होता. और परमेश्वर की हर एक चीज के लिए वो आज्ञाकारी था. चौथा पॉईंट आहे. चौथा पॉइंट ये है. पाचवा पॉईंट, एलिया उत्सुकतेने विश्वासाने देवाचे म्हणजे खास करून एलियाचा तो अनुसरण करायचा. और पांचवा पॉइंट ये है कि बहुत उत्साहित रीति से वो क्या करता था, एलिया का अनुकरण करता था. एलिया जे काही त्याला सांगायचा, एलिया जो कुछ उसको बताता था, एलिशा उत्साहाने करायचा. और एलिशा उत्साह के साथ करता था. बाद में नजर नहीं होगा, माझा भी नहीं होना, अभी नहीं, आता नहीं. असं नाही. और ऐसा उसने नहीं किया. एलियाच्या आवाजाकडे त्याचा कान होता. तो कधी त्याला कमांड मिळते, कधी त्याला ही सेवा करायला देते की पटकन त्याने जंप करावं. और एलिया की आवाज की ओर उसका कान था कि कब एलिया मुझे पुकारे और मैं उसकी सेवा के लिए दौड़ा चला जाऊँ. आणि सहावा पॉईंट, तो देवाचा शोध घ्यायचा. और छठवां पॉइंट वो परमेश्वर को ढूंढता था. म्हणून सामर्थ्याचे काम त्याच्यावर. और इसलिए सामर्थ्य काम उससे ज्यादा था. 9 मिरॅकल्स त्याच्याद्वारे झाले. और 9 चमत्कार उसके द्वारा हुए. माहिती पडलं. तर हे तसंच हे प्रियानो, येशू पण त्याच्या लोकांना सेवेसाठी जेव्हा निवडतो, और वैसे ही प्रियो जब यीशु मसीह अपने उन लोगों को सेवा के लिए जब चुनता तर है, नेहमी लक्षात ठेवा की ज्याला निवडतो त्याला पटकन ते स्थान देत नाही. और हमेशा याद रखना जिसे चुनता है उसे तुरंत वो स्थान नहीं देता है. जर पालकासाठी निवडले और अगर पास्टर होने के लिए चुना है किंवा सेवेसाठी निवडले, या फिर सेवा के लिए चुना है, प्रत्येक गोष्टीसाठी, कोणत्याही सेवेसाठी हर बातों के लिए, हर सेवा के लिए, पटकन ती सेवा देत नाही. और तुरंत उसे वो सेवा नहीं देता त्याला है. सर्वात अगोदर जो त्याच्यावरती आहे त्याच्या खाली आधीन करायला सांगतो. सर्व काम करायला तो तयार आहे का ते देव बघतो. और उससे पहले जो उसके ऊपर है उसके अधीनता में वो रहता है क्या, और उसके सारे काम वो करता है क्या, वो देखने के लिए वो देखता है. तेव्हा मी मोजेसला निवडलं, और परमेश्वर ने मोजेस को चुना. पण जोशुआ मोजेसच्या अधीन राहिला. पर जो यहोशू था मोजेस की अधीनता में रहा. बरोबर आहे. मोजेस मेल्यानंतर जोशुआ राज बनला. और मोजेस मरने के बाद यहोशू उसके स्थान पर राज हुआ. दावीदाला राजा म्हणून निवडलं. और दावीद को राजा बोलकर चुना. शाऊलच्या तो अधीन राहिला. शाऊल की वो अधीन रहा. बरोबर आहे. त्याला 40 वर्ष लागली, 30 वर्ष लागली त्याला राजा बनायला. और 30 साल लगे उसको राजा बनने के लिए. किती वर्ष? कितने साल? 30 वर्ष. 30 साल.
त्याला अभिषेक केला, मी राजा झालो, मी राजा. ऍक्च्युली त्याच्या भावांच्या समोर त्याला अभिषेक केला होता. और उसके भाइयों के सामने उसका अभिषेक किया गया। तू राजा आहे, तू राजा है। सॅम्युएलने त्याला चुंबन दिलं. और शमूएल ने उसको चुंबन किया। ही गर्वाची गोष्ट आहे की या संदेशा मोठा संदेशा त्याला चुंबन देतोय. और कितनी गर्व की बात है कि बड़ा भविष्यवक्ता उसको चुंबन दे रहा पण है। दावीद अहंकारी नाही झाला. पर दावीद अहंकारी नहीं हुआ, आधी नाही, वो आधीनता में रहा, नम्र राहिला. नम्र रहा। शौलाच्या हाताखाली एक सैनिक म्हणून होता. और शाऊल के हाथ के नीचे वो सैनिक बोलकर था एक म्युझिक वाजवणारा होता. और एक वाद्य बजाने वाला वो था। जेव्हा शौल म्हणायचा ये, जब शाऊल बोलता था आ, यायचा. वो आता था। जा बोलला, जा बोलता था, जायचा. तब वो जाता था। आधी नाही और आधीन रहा वो, म्हणून तो राजा बनला. और इसलिए वो राजा बना। तसंच एलियाच्या आधी राहिला एलिशा. तो वैसे ही एलिया की आधीनता में रहा एलिशा, नम्र राहिला. नम्र रहा। एलिशाचे सगळे कामं करत देत, तो करून देत होता. और एलिशा के सारे काम वो कर दे रहे थे। एक मुलगा होण्याच्या नात्याने तो एलियाचे सगळी काम करायचा. और एक बेटा होने के नाते वो एलिया के सारे काम करके देता माहिती है। तुम्हाला कौलाने पण असंच बोलून, माझा मुलगा म्हणून कुणाला बोललं माहिती आहे का? और पौलुस ने भी मेरा बेटा बोलकर किसको कहा मालूम है? तेव्हा त्याला म्हणून आहे ना, मुलासारखं. बरे आता पौलाचं लग्न झालं होतं का? और पौलुस की शादी नहीं की है, पण तरी तेव्हा त्याला मुलाचं स्थान मिळालं. पर फिर भी तिमुथियुस को उस बेटे का स्थान मिला। मी लक्षात. ये हमेशा याद बायबल रखना। नीती सूत्रामध्ये म्हणतात, और बाइबल नीति वचन में बताती है कधी कधी स्वतःचा मुलगा राजाच्या गद्दीवर बसत नाही किंवा जी प्रॉपर्टी असते त्याचा वारसा हक्क त्याला मिळत नाही, पण त्याच्या हाताखालचा जो वर्कर आहे, जो त्याच्या आधी राहिला, त्याचे सर्व आज्ञेचं पालन केले, कधी कधी तो मालकाचा वारसा हक्क घेतो. और कभी कभी जो खुद का बेटा होता है वो भी राजगद्दी के ऊपर कभी नहीं बैठता, उसका जो प्रॉपर्टी का जो वारसा हक है वो भी कभी कभी उसे नहीं मिलता, और जो उसका सेवक है वो कभी कभी राजगद्दी के ऊपर बैठ जाता है और उसका वारसा हक से उसे मिल जाता है। म्हणून प्रियांनो लक्षात ठेवा, येशू सुद्धा सेवेसाठी नम्र व्यक्तीला निवडतो. और परमेश्वर भी यीशु मसीह की सेवा के लिए नम्र व्यक्ति को चुनता है। आणि सेवेला निवडल्यानंतर त्या व्यक्तीला पहिलं आधीन राहावं लागतं. जो त्याच्यावरती पास्टर आहे त्याच्या आधीन राहणं गरजेचं आहे. और सेवा में चुनने के बाद जो उसके ऊपर जो पास्टर है उसके अधीनता में लेना उसको जरूरी है। तो कमांड नहीं करू शकत, ए दीदी ऐसा करने का, ए दीदी ऐसा ऐसा नहीं करू शकत. और वो आते नहीं दे सकता कि ऐसा करना है दीदी, ऐसा करना है। और दीदी जो बोलेगी वही आप लोग को, और जो सेवक है उनको करना है. आणि दीदी जे काही बोलते ते तुम्हा लोकांना आणि जेवढे सेवक आहेत त्या सगळ्यांना करायचं मैंने आहे। बोला बाथरूम धो तो धोना है, आणि मी जर म्हटलं बाथरूम धुवायचं धुवायचं आहे, झाड़ू मारना है तो झाड़ू मारना है, झाडू मारायला सांगितलं तर झाडू शांत मारायचं आहे। रहना है तो शांत रहना है, आज कुछ नहीं करो. आणि शांत राहायला सांगितलं तर शांत राहायचं, मग आज काहीच नाही करायचं। हाँ, उसका अर्थ वो है आधीनता, नम्रता, आणि त्याचा अर्थ तो आहे आधीन विश्वसनीयता रहना. विश्वसनीय। तो तीसरे जिसे प्रिय हम देखते हैं कि जो अधिकार एलिया के पास था वही सेम अधिकार एलिशा के पास आया. आणि जो अधिकार सेम एलियाकडे होता तो सेम अधिकार एलिशाकडे सुद्धा वो आला। परमेश्वर को ढूंढता था, इसीलिए प्रभु ने उसको बहुत चमत्कार करने का अथॉरिटी दिया. आणि तो देवाचा शोध घ्यायचा म्हणून देवाने खूप चमत्कार करण्याचा अधिकार त्याला दिला। वैसे ही प्रियो यीशु मसीह ने भी इस पृथ्वी पर चिन्ह चमत्कार किए. मग तसंच प्रियाने येशू ख्रिस्ताने सुद्धा या पृथ्वीवरती खूप चिन्ह चमत्कार वो केले। सेम अथॉरिटी हमें भी दी है. तो सेम अधिकार त्याने आपल्याला अगर हम दिला। नम्र रहेंगे, जर आपण नम्र राहिलो, विश्वसनीय रहेंगे विश्वसनीय राहिलो, और हम उत्साह से प्रभु का काम करेंगे, आणि जर आपण उत्साहाने देवाचं काम केलं, आज्ञा पालन करेंगे, आज्ञापालन केलं, पास्टरों के अधीन रहेंगे, पास्टरांच्या अधीन राहिलो, परमेश्वर को ढूंढेंगे, देवाचा शोध घेतला, हमारे पास भी वही अथॉरिटी होगी. हम भी मुर्दों को जिलाएंगे, रोगियों को चंगा करेंगे, अद्भुत सामर्थ का काम करेंगे. आणि मग आपल्याकडे पण तोच सेम अधिकार राहील की आपण वेगवेगळ्या लोकांना जिवंत करू, जे रोगी आहे आपण त्यांना आरोग्य देऊन तेच सामर्थ्याचे काम आपण सुद्धा करू। एलिशा को 2 गुना भाग क्यों मिला? आणि एलिशाला 2 गुना भाग का जब मिळाला? एलिया ने कहा तू क्या चाहता है, उसने कहा तेरे अंदर जो आत्मा है उसका 2 गुना भाग मुझे मिले. आणि जेव्हा एलियन त्याला विचारलं की तुला काय पाहिजे, तेव्हा एलिशा म्हणाला तुझ्या आतील जो पवित्र जो आत्मा आहे त्याचा 2 पटीने भाग तू मला दे। और सचमुच उसे 2 गुना भाग मिला. आणि खरंच त्याला 2 पटीने भाग भेटला है ना? और आज हमारे पास भी वही है. आणि आज आपल्याकडे सुद्धा तेच आहे। यीशु के पास जो परमेश्वर का आत्मा है, आणि येशू ख्रिस्ताकडे जो देवाचा आत्मा आहे उससे बढ़कर आज हमारे द्वारा परमेश्वर का आत्मा काम करता है. आणि त्याच्यापेक्षाही वाढीव रीतीने आज देवाचा आत्मा आपल्याकडे काम करतो। हालेलुया, 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 हालेलुया। आपको समझ में आया? तुम्हाला समजलं? तो एलिशा और एलिया का नाता वैसे हमारा और प्रभु का रिश्ता. आणि एलिया आणि एलिशाचं जसं नातं आहे तसं देवाचं येशू ख्रिस्ताचं आणि आपलं नातं आहे। जैसे ही एलिया उठा लिया गया आणि जसं एलिया उचलला गेला तो उसका जो ऊपर का जो कपड़ा था, जगह
जिसे चादर कहते वो नीचे गिर गई आणि त्याच्या अंगावरती जी ओढणी होती ती खाली पडली और इसने क्या किया, एलिशा ने वो चादर उठा ली आणि एलिशाने ती काय केली, ती चादर उचलली और ऐसे बदन पे लपेट ली। आणि अंगावरती घातली। और ये सबसे पहला चमत्कार। आणि सर्वात पहिला चमत्कार, जैसे वो यरदन नदी के पास आया, जसं तो यरदन नदीजवळ आला उसने कहा, कहाँ है एलिया का परमेश्वर? आणि म्हणाला, एलियाच्या देवा। और नदी दो भाग हो गई आणि नदी दोन भाग झाली वो सूखी भूमि से चला। आणि तो सुक्या भूमीवरनं चालत तो गेला। सबसे पहला ये चमत्कार होने के कारण आणि सर्वात पहिला मोठा चमत्कार सभी झाला। लोगों को मालूम पड़ गया कि एलिया के जगह पर जिम्मेदारी सारी कलीसिया चलाने का वो भविष्यवक्ताओं का जो, जैसे अभी हम लोग बोलते हैं बाइबल कॉलेज चर्च हम लोग कहते हैं, ऐसे उस काल में भी जो चलाते थे, संभाले रहती थी, उन्हें चलाने का अथॉरिटी अधिकार अब एलिशा के पास है। एलिया के बाद अब अथॉरिटी एलिशा के पास है। आणि त्यावेळेस सगळ्या लोकांना माहीत पडलं की त्यावेळेची जी सभा होती ती चालवण्याचा सर्व अधिकार आणि एलियाकडे जेवढे अधिकार होते ते सगळे अधिकार आता एलिशाकडे आहे। अब वही संदेश का है आणि आता तोच संदेश आता आहे। तोच एलियाच्या नंतर इस्रायल देशाचा संदेश का निवडलेला पात्र म्हणून आहे। और अभी एलिया के बाद अभी एलिशा ही क्या है, सारे इस्राएल लोगों के लिए भविष्यवक्ता है। दुसरं, तिसरं आणि चौथं हे जे आपण पाहतात सर्व आज आपण जे पाहत आहोत, नंतर चौथे मिनिमम की तुम्हाला दुसरा चमत्कार, त्याने जे पाणी ज्याच्यात मृत्यू होता तो बरा केला। और दूसरा उसका चमत्कार है जो पानी जिसमें मृत्यु था उसे उसने दूर किया। तिसरा चमत्कार, त्याने मुलांना श्राप दिले आणि ती मुलं अस्वलांच्या द्वारे मारली गेली। और तीसरा जब बच्चों को उसने श्राप दिया और जो भालू आया और उनको फाड़कर चला गया। चौथा, जो विधवा थी उसके तेल को उसने बढ़ने की, मतलब जो उसके पास था उसे बढ़ाया। आणि चौथा जी विधवा होती तिच्याकडे तेल होतं तेलाला त्याने वाढवलं। पांचवा, उसने शूनेमिन स्त्री को बच्चा होने की भविष्यवाणी की, वो बच्चा मर गया और उसे वापस जिंदा किया। आणि त्याने शूनेमिन स्त्रीला मूल होण्याची भविष्यवाणी केली आणि तो मुलगा नंतर मेला आणि पुन्हा त्याला जिवंत सुद्धा त्याने केला। छठा चमत्कार आज हम देखते हैं, आणि सहावा चमत्कार आज आपण छठा पाहणार और सातवा। आणि सहावा आणि सातवा। उसके बाद अगले मंडे से हम पहला तो देखा है, दूसरा तीसरा हम देखेंगे। आणि त्याच्या पुढच्या सोमवारी आपण दुसरा तिसरा पाहू तो शकतो। आज के 38वें वचन में परमेश्वर हमें कहता है आणि आजच्या 38व्या वचनामध्ये देव आपल्याला कि म्हणतो उस देश में अकाल था। आणि त्या देशामध्ये दुष्काळ होता। देखो, परमेश्वर के चुने हुए देश में अकाल, आणि बघा देवाच्या निवडलेल्या देशामध्ये दुष्काळ। परमेश्वर ने कहा मैं तेरे देश पर बारिश बरसाऊंगा। आणि देव म्हणाला मी तुझ्या देशावरती पाऊस पाडेल। लेकिन बारिश के बजाय यहाँ इस देश में अकाल क्यों है? पण पावसाच्या ऐवजी या देशामध्ये दुष्काळ का आहे? क्योंकि बाल देवता बारिश देता है, ये मूर्ति का उनका चिन्ह था। सारे इस्राएली मूर्तियों के पीछे भागने के कारण परमेश्वर ने उनके देश में अकाल दिया। आणि बाल देवताने मूर्ती पाऊस देता अशी त्या इस्रायली लोकांची मानसिकता होती म्हणून त्यांनी काय केलं, त्या देशामध्ये दुष्काळ पाडला। वैसे ही प्रिय, जब हम भी परमेश्वर को छोड़कर जाते हैं मग तसंच जेव्हा आपण देवाला सोडून जातो या हमसे कुछ गलत काम होता है, किंवा आपल्याकडून काही चुकीचं काम होतं हमारी जिंदगी में भी अकाल आता है। तेव्हा आपल्या जीवनात सुद्धा दुष्काळ येतो। अकाल आने का चिन्ह है दुष्काळ येण्याचं चिन्ह आहे कि हमने कहीं ना कहीं परमेश्वर के से रिश्ता खराब कर दिया है। आपण कुठे ना कुठेतरी देवाशी आपलं नातं आपण फिरवलेलं आहे। अकाल बहुत सारे प्रकार का होता है, आणि दुष्काळ खूप प्रकारचे असतात। ऐसा जरूरी नहीं अभी ऐसा अकाल जैसे आता है बारिश नहीं, वैसा नहीं। उसका अर्थ है कभी कभी हमारे फाइनेंशियली जो भी बिजनेस है, धंधा है, काम है, उस पर अटैक होते हैं। आणि पाऊस पडत नाही हाच एक दुष्काळ नाही आहे, पण कधी कधी आर्थिक गोष्टींमध्ये पण आपल्या हमले होतात। हमारे घर का अन्न जल्दी खत्म होना, आपल्या घराचं अन्न लवकर संपलं, पैसा जल्दी खत्म होना, पैसे लवकर संपलं, या फिर बारंबार घर में बीमार होना, किंवा वारंवार घरामध्ये आजारी पडणं, एक के बाद एक पैसे के पीछे पैसा जा रहा है डॉक्टरों के पीछे, आणि एका मागे एक पैसे डॉक्टरांच्या मागे चालले जैसे अकाल कहते हैं। याला दुष्काळ म्हणतात। अकाल के समय पर एक दूसरे को खाना, आणि दुष्काळाच्या वेळेला एकमेकांना खाणं, इसका मतलब आपके घर में एक दूसरे को लोग खा रहे हैं। आणि याचा अर्थ एकमेकांना तुमच्या घरामध्ये लोक खात आहेत। कसे खातात? कैसे खाते हे? हाँ? भांडणं करून, झगडा करते। भांडणं जिथं घरात होतात तिथं दुष्काळ येतो, कारण दुष्काळामध्येच लोक एकमेकांना खातात। और जहाँ घर में जब माणसाला होता दुष्काळ, और अकाल में लोग मनुष्य को खा लेता है। माहिती आहे? माझ्या लहानपणी एका हॉटेलमध्ये एका तिथे माणसाला मारलं होतं रात्रीच्या वेळेला, और मेरे बचपन में होटल में एक मनुष्य को मार डाला था। त्याचे तुकडे करून जेवणामध्ये टाकले होते और उसका टुकड़ा करके खाने में खिलाया था। एका माणसाच्या हातामध्ये हे बोट आलं होतं। और
अरे असं नख आहे आता आपली नख आणि प्राण्यांची नख ओळखू शकतो ना आपण. और हमारे नखून को और प्राणियों के नखों को हम पहचान सकते हैं. तो माणूस जेवता जेवता बघितलं माणसाचं पोट आहे और वो मनुष्य माणसाचं नख आहे खाते खाते समय उसने देखा कि ये मनुष्य की उंगली है तो वाटायला पिकत और उसने वही पर उल्टी की. पोलिसांना घेऊन म्हणाला माणूस कापला जातो. और पुलिस को लेकर आए. उसने कहा कि यहाँ पर किसान को काटा जा रहा है. आता किती काही ठिकाणी काय काय झाले और ऐसे कितनी जगह पर क्या क्या कुछ हुआ हे है. माझ्या लहानपणीची गोष्ट आहे. और ये मेरे बचपन की कहानी म्हणून है. आम्हाला आठवते ती गोष्ट. और इसलिए मुझे याद है. दुष्काळ इथं तर लहानपणी दुष्काळ नव्हता ना माझ्याकडे. और मेरे बचपन में आता ही नहीं था. त्या हॉटेलवाल्याची ती दुश्मनी होती त्या माणसावर और उस होटल वाले की दुश्मनी थी उस मनुष्य के साथ. म्हणून त्याने मर्डर केला. और इसलिए उसे खून किया ना. तो किस्सा आपल्याला नाही बघायचा पण सांगतात दुष्काळामध्ये माणूस माणसाला खातो. तसंच आहे ना आपल्या घरामध्ये दुष्काळ येतो. जेव्हा आपलं देवाबरोबर कुठेतरी नातं चुकतं ना तेव्हा माणूस माणसाला चावतो खातो. त्याला माणूस आवडत नाही. और अकाल में मनुष्य को खा लेता है. तो इसलिए हमारे घर में भी जब परमेश्वर के साथ हमारा रिश्ता बिगड़ जाता है तो हमारे घर में भी अकाल आता है. असे बरेच प्रकार आहेत दुष्काळाचे. और बहुत से प्रकार है अकाल के. पण अशा दुष्काळामध्ये जी गोष्ट इथे सांगितलेली आहे और ऐसी अकाल की कहानी यहाँ पर बताई गई है. अलिशा गिलगालमध्ये परत आला त्यावेळी तेथे दुष्काळ पडला होता. एके दिवशी अलिशा तरुण देवसंकल्प निवेदकांना शिक्षण देत असताना त्याच्याकडे तरुण लोक देवसंकल्प करण्यासाठी म्हणजे संदेष्टा होण्यासाठी भविष्यवक्ता होण्यासाठी देवाच्या सेवेसाठी खूप तरुण मंडळींनी भरती केली होती. त्यांना तो शिकवत होता. त्यांना तो ट्रेनिंग देत होता. और उसके पास बहुत सारे जवान लोग आए थे कि परमेश्वर का शिक्षण लेने के लिए और भविष्यवक्ता बनने के लिए उसे ट्रेनिंग लेने के लिए बहुत सारे जवान लोग आए. आताच्या काळामध्ये त्याला बायबल कॉलेज म्हणतात. और अभी के काल में उसको बाइबल कॉलेज बोलते हैं. बायबल कॉलेजमध्ये जी मुलं जातात और बाइबल कॉलेज में जो बच्चे जाते ते हैं ह्यासाठी जातात की त्यांनी देवाची सेवा करावी. वो इसलिए जाते हैं कि वो परमेश्वर की सेवा म्हणजे करें. शिकवणारे आहेत तो जो सिखाने वाले ते हैं त्यांना प्रिपेअर करतात. त्यांना तयार करतात. और वो उनको तैयार करते हैं. आणि बायबल कॉलेज चालू कोणी केलं माहिती आहे? पहिलं बायबलमध्ये सॅम्युएल आहे. और बाइबल कॉलेज सबसे पहले चालू किसने किया मालूम है? बाइबल में शमूएल ने. शमूएल ने कारण तो संदेश होता ना और शमूएल ने भविष्यवक्ता था. त्याची इच्छा होती की इस्रायल देशात खूप संदेश असावे. और उसकी इच्छा थी कि इस्राएल देश में बहुत भविष्यवक्ता हो. म्हणून तो त्याच्या हाताखाली त्याने वेगळ्या वेगळ्या ठिकाणी त्यांनी काय केलं अशी बायबल कॉलेज आपल्या भाषेत आपण बायबल कॉलेज म्हणतो देवसंकल्प बनवण्याची शाळा त्यांनी चालू केली. और इसलिए उसने अपने हाथ के नीचे बहुत भविष्यवक्ताओं का स्कूल उसने खोल दिया. आणि जी मुलं तयार व्हायची म्हणजे यायची त्यांना तो ट्रेन द्यायचा. और जो बच्चे उसमें आते थे उनको वो ट्रेनिंग देता था. कसा देवाचा आत्मा प्राप्त करायचा और कैसे परमेश्वर की आत्मा को प्राप्त करना है. कसं हे जे बायबल वाचायला म्हणजे त्या काळात मोसेसचं पुस्तक होतं तर ती कसं वाचायचं और उस काल में मोसेस का पुस्तक था वो किस तरह से पढ़ना है. यहोवाची प्रार्थना कशी करायची यहोवा की प्रार्थना कैसी मग करनी है. त्यांच्याकडून कामं पण करून घ्यायची. तो उसे वो काम भी करवा कर लेता शेतीची था. कामं करून घ्यायची. खेती का काम करवा के लेता कारण था. ते लोक तिथं ती शाळा चालवायचे. क्योंकि जहाँ पर वो जो स्कूल चलाते थे तिथे ते लोक त्या मुलांकडून शेती पण करून घ्यायचे. और वहाँ पर वो बच्चों से हल भी त्या चलाते थे. शेतीच्या त्याच्यावर ते लोक जेवण करतात. और उस खेती के ऊपर वो लोग क्या करते थे खाना बनाते थे. मग तसंच इथे पण असंच लिहिलेलं आहे. तो ऐसे भी वहाँ पर लिखा था. आता तिथं दुष्काळ आहे और अभी वहाँ पर अकाल है. परंतु तिथं एलिशा ही शाळा चालवत आहे. पर जहाँ एलिशा ये स्कूल चला रहा त्या है तरुणांना शिकवत आहे. और उन जवानों को वो सिखा रहा है. त्याचे जेवढे कर्मचारी आहेत त्यांना तो म्हणाला ह्यांच्यासाठी जेवण प्रिपेअर करा. और उसके जितने कर्मचारी हैं उनको उसने कहा कि अभी भोजन तैयार करो. त्याच्यात खास करून आहे गेहेजी. और खास करके उसमें है गेहजी. माहिती आहे ना गेहेजी बद्दल और मालूम है ना गेहजी के बारे में किती चांगला आहे और कितना अच्छा है. हा डाउट लालची है ना लालची होता गेहेजी. और गेहजी बहुत लालची था. पुढे येईल तुम्हाला गेहेजी बद्दल. आपण जेव्हा नामांपोळी बद्दल बघू त्यावेळेला हा गेहेजी तुम्हाला भेटेलच. और नामनकोड़ी के बारे में जब हम लोग देखेंगे तब गेहजी के बारे में गेहजी क्या आएगा. पण हा गेहेजी मी त्याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगते. और इस गेहजी के बारे में मैं आपको थोड़ा बताती हूँ. जेव्हा देवाचे देवसंकल्प जसं एलिशा एलिया मोझेस हे जे देवाचे असे सेवक आहेत ना ते कधी एकटे सेवेला कधी जात नाही. और एलिशा एलिया मोसेस ये सब जब सेवा के लिए जाते थे अकेले नहीं जाते थे. कधीच नाही. कभी भी नहीं गए. त्यांच्याबरोबर सेवक असायचे. और उनके साथ सेवक रहे. पौल पण आपण पत्री वाचतो ना हम पत्री पढ़ते तर हैं ना. लक्षात ठेवा पौल एकटा नव्हता. और याद रखना पौलुस अकेला नहीं पौलाला था. पण लोक होते. पौलुस के साथ भी लोग थे. हा इथपर्यंत जहाजावर त्याला जेव्हा नेत होते तेव्हाही त्याच्याबरोबर होते. और यहाँ तक कि जब उसको जहाज में लेकर जा रहे थे तब भी उसके साथ लोग थे. बस हम लक्षात ठेवा की
एलियाचा पण हा गेहजी सेवक होता आणि त्याचाही तो सेवक झाला. और एलिया का भी सेवक था और एलिशा भी वो सेवक बन हा गया. लालची होता, ये लालची थोडा था डावटी होता. और रक्षा करने वाला पण था. का ह्याला त्यांचा सेवक झाला होता माहितीये का? और वो क्यों इन लोगों का सेवक बना था कारण मालूम है? त्या गावामध्ये लोक म्हणायचे, अरे तू तर बाबा एलियाचा सेवक आहे, अरे तू एलिशाचा सेवक, त्याला मावा मिळतो. और उस समय लोग बोलते थे तू तो एलिया का सेवक है, तू तो एलिशा का सेवक, तो उसको वाहवाही मिलती त्याला खूप आवडायचं. और उसको बहुत अच्छा लगता पण था. जेव्हा शुनेमीचा मुलगा मेला, इसलिए जब सुलेमान का बच्चा मर त्याच्या गया हातात काठी दिली होती, और उसके हाथ में लाठी दिया था एलिशाची काठी, और एलिशा की काठी ती त्याच्या हातात दिली. वो उसके हाथ में दी थी त्याला म्हणाला, जा ते मुलाच्या तोंडावर ठेव, और उसको बोला जा और उसके बच्चे के मुंह के ऊपर रख. रस्त्यात बिलकुल बोलू नको. और रास्ते में बिल्कुल बात नहीं पण करना. हे जे आहे ना, पर वो गेहजी है ना त्याला तो बडबड आहे, और वो बहुत बातचीत करने वाला है, बहुत बड़बड़ाने वाला है. तेव्हा जसं त्यांनी काठी घेतली तो तो इतका गर्वाने फुगला. और जैसे उसने लाठी लिया बहुत गर्व से वो फूल गया. हा, मग लोक विचारले, काय रे गेली तुझ्या साहेबाची काठी? और लोग पूछ रहे थे क्या रे गेहजी आज तेरे जो तेरे सर है उसकी काठी तेरे हाथ में है. मेलेल्याला जिवंत करायचं चालू. और मरे हुए को जीवित करने जा रहा है. शुनेमीचा मुलगा मेलाय, त्याच्यावर आता काठी ठेवून मी त्याला जिवंत करतो. सुलेमान का लड़का मर चुका है उसको मैं भी जीवित करने वाला आता हूं. मी त्याला जिवंत करणार. अभी मैं उसको जीवित करने वाला आता तो हूं. किती वेळापर्यंत, तो किती वेळ लागला त्याला और पोहोचायला. और उसको कितना समय लगा वहां पर पहुंचने के तुम्ही लिए. विचार करा, त्याला किती वेळ लागला की त्याने काठी ठेवली, तो मुलगा तो उठला नाही. कारण कसा उठणार, उठलाच नाही. लगेच एलिशा आला. और उसने काठी रखी पर वो लड़का तो जीवित हुआ नहीं पर तुरंत एलिशा आया. म्हणजे तुम्ही विचार करा, त्याने किती वेळ घेतला त्या घरातून त्या घरात पोहोचेपर्यंत. मतलब आप सोचो उसने इस घर से लेकर उस घर तक जाने के लिए कितना समय लिया. है ना? हा असा घ्यायचे, म्हणून हा घ्यायची. आणि त्याच्या हाताखाली थोडेफार लोक होते, ते जाऊन काय करू लागले, वनस्पती म्हणजे जे काही कंदमुळं, शेतात जे काही जमिनीत उगवलं साप मार, ते घ्यायला गेलं. और गेहजी और उसके हाथ के नीचे जितने सारे लोग थे वो खेत में गए जहाँ पर मिट्टी में जो कुछ होता है वो लेकर आए. त्याच्यामध्ये एक सेवक होता, त्याला त्या सागपाताचा त्याला काही माहिती नव्हतं, तर आमच्यासाठी होतं. और म्हणून काही सागपात करणार नाही, आपल्याला तर सगळं गवतच दिसणार. और उसमें एक ऐसा सेवक था जिसे सागपात कुछ भी मालूम नहीं था और हमें भी कुछ मालूम नहीं पड़ता. माझे सासरे मला जेव्हा पहिल्यांदा त्यांच्यासाठी थोडी इन्फेक्शन झालेलं, तर ते एवढे एवढीशी रोपं शोधायला मला बोलले, चल मला बोलले तू शोध. मी शोधू, मला तर सगळं गवतच दिसत होतं. म्हणजे काय शोधू. मग त्यांनी मला एक पान शोधून दिलं. म्हणलं, अच्छा ही पानं किती झाली? म्हणलं, नाही. शेवटी माझ्या सासऱ्याने ती बरोबर शोधलं, त्याला पिसलं, मीठ आणि काय ते हळद असं टाकून पिसून इथं लावलं, लगेच बरे झालं. म्हणजे ते त्याला त्यांना कळणार, आमच्या बटाटा काय करणार आहे. और हम जैसे लोगों को क्या मालूम पड़ेगा. गाव आमच्या तर मुंबईला गवतही नाही, और हमारे मुंबई में तो घास भी नहीं है तर आम्हाला काय करणार आहे. और हमें क्या मालूम पण पड़ता तसं है. आपण एक होता, तो वैसे ही ये भी एक था त्यालाही काही कळलं नाही. और इसी को कुछ समझ में नहीं आया. विषारी पौधा आणला आणि त्या भाजीमध्ये टाकून सर्व भाजी काय झाली, खराब झाली. और जहरीला पौधा वो लेकर आया और उसने सब्जी में डाल दिया और पूरी सब्जी खराब हो ती गई. भाजी कुणी खाऊ शकले नाही, और वो भाजी कोई भी खा नहीं पाया कारण ती विषासारखी होती. क्योंकि वो जहर की नहीं थी. एलिशाने थोडंसं मैदा त्याच्यामध्ये टाकला, और एलिशा ने उसमें थोड़ा सा मैदा डाला सगळं जहर निघून गेलं. और पूरा जहर निकाल दिया. हा चमत्कार त्यांनी केला. और ये चमत्कार एलिशा ने या किया. चमत्काराबद्दल मी तुम्हाला सांगते. और इस चमत्कार के बारे में मैं आपको बता रही हूँ. प्रियानो, देव आपण प्रत्येक जण आहे ना त्या हांड्यासारखेच आहोत. और प्रियो हम हर एक जना उस हंडे की नहीं है. आपल्यामध्ये देव चांगल्या वस्तू टाकतो, और हमारे अंदर परमेश्वर अच्छी बातों को डालता है. कधी कधी आपण अंजान त्याला आपल्याला काही कळत नाही, समजलं नाही, असे विषासारखे काम आपण त्या हंड्यात करून टाकतो आणि असं आपलं जीवन होतं. कधी कधी आपण विषारी होतो. बापरे, रात्रीपूर्वी फळाफळा रागात बोलून गेली आणि सगळं गोडपणा विष काय करतं, और जहर क्या करता है, सगळ्या चांगलपणाला मारून टाकतात ना. सारी अच्छाई पर को मार डालता है ना. बरोबर आहे, बरोबर आहे. आपल्याकडून बऱ्याच अशा चांगल्या गोष्टी असतात, आपली एक चूक आपल्या चांगुलपणाचा नाश करते. और हमारे पास बहुत सारी अच्छाई बातें देती है पर हमारी एक गलती हमारी पूरी अच्छाई को नष्ट कर आपण देती है. आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी केल्या, और हमने जीवन में बहुत अच्छी बातें की हैं एकच चूक, और हमारी एक ही गलती है. त्या पूर्ण हांड्यामध्ये असलेल्या भाजीला
विष बनो और उस पूरे अंडे में जो जितनी सब्जी हो उसे सारी सब्जी को जहर बना देगा। खाण्याचे योग्य वो खाने की योग्यता भी नहीं देती। और ये हमेशा याद रखें। चेतावणी आहे. और इसलिए ये चेतावनी हमारे लिए है। म्हणून अंजानमध्ये गलतीने किंवा जाणून बुजून कसा तर त्या माणसाकडे फक्त जाणून बुजून नाही झालं, चुकून झालं. कधी कधी आपल्याकडून ही चुकून काही गोष्टी होतात. और उस मनुष्य से तो गलती से हो गया, अनजाने में हो गया, तो वैसे ही हमसे भी कुछ गलती से कुछ बातें हो जाती हैं चुकून होतात. और गलती से हो जाती हैं। पण कधी कधी चुकून नाही होत. पर कभी कभी गलती से नहीं होते, जाणून बुजून होतं. जानबूझकर होते हैं। म्हणून जागरूक राहा. इसलिए जागरूक करो। देव आपल्याला हे सांगतो. मी तुम्हाला सांगते, एक मेलेली माशी अब मैं आपको बताती हूँ, एक मरी हुई मक्खी अगर एखाद्या परफ्यूमच्या बाटलीमध्ये अत्तराच्या बाटलीत पडली तर त्या अत्तराचा वास पूर्ण खराब करून टाकतो. और अत्तर की बाल्टी में अगर गिर गई तो पूरे उस सुगंध को वो क्या करती है, खराब कर देती है। तसंच आपल्यामध्ये आपण ख्रिस्ताचं अत्तर आहोत. तो वैसे ही हम मसीह के अत्तर पण हैं। आपल्यामध्ये एक छोटंसं पाप, एक छोटीशी चूक आपल्या येशूच्या अत्तराला बदलूदार करते, एकदम घाणेरडं करते. अरे तो येशूचा माणूस बघा, अरे तो येशूचा माणूस बघा, नाही असं नाही. आपल्याबरोबर एक येशूचं नाव जोडलं गेलेलं आहे. और हमारी भी छोटी सी गलती यीशु के नाम को खराब कर देती है। फिर लोग बोलते हैं, अरे यीशु का मनुष्य देखो कैसे कैसे उसने किया। तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात, जोपर्यंत तुम्ही येशूत आहात आणि इव्हन तुम्ही येशूला सोडलं सुद्धा तरी तुमच्या मागं पुढे येशूचं नाव राहणार. और जब तक आप यीशु में भले अगर आपने यीशु को छोड़ भी दिया तो भी यीशु का नाम आपके आगे पीछे लगा ही समजा ते रहेगा। सोडून जातात. और समझो अगर जो छोड़कर जाते हैं बघा गेला होता ख्रिश्चन बनायला, और देखो गया था क्रिश्चियन बनने आता के काय लिए। करतोय बघितलं, आमचं करतोय. और अभी क्या कर रहा है, देखो अभी हमारा कर रहा बसतोय है ना, और बैठ रहा है ना, बसतो ओके भजन करतोय ना. कर रहा है। पहिले चर्चला जायचं, अब येशू 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 करायचं. और पहले बहुत चर्च में जाता था, यीशु यीशु करता था। झालं. अरे हा चर्चला जायचा ना, ऐकूनच का आला. और अभी ये तो चर्च में जाता था ना, अभी यहाँ पर कैसे आया? किंवा समजा कुठेतरी लग्नाला किंवा पूजेला गेला, अरे हा येशूचा माणूस आहे ना. और कहीं शादी पर गया तो पूजा में गया तो बोलते हैं, ये तो यीशु का मनुष्य है। म्हणून सोडल्यानंतर सुद्धा येशू हे नाव राहतं. इसे छोड़ने के बाद भी यीशु ये नाम रहता ही आणि है। तुम्ही येशूत आहात तर अरे बाबा हा तर येशूचा माणूस आहे, हा थोडी इथं येणार आहे बाबा. और अगर आप यीशु में तो बोलेंगे ये तो यीशु का मनुष्य है, ये थोड़ी हमारे यहाँ पर हा आने एवढा वाला है। येशू येशू करतो, हा याने असं का काम केलं. और ये इतना यीशु यीशु करता है तो इसने इतना ये काम क्यों किया? याच्या चर्चमध्ये येशू करतात का. और इसकी चर्च में ये सिखा रहे येशू हैं यांचा येशू करतो का. और यीशु इनका ये सिखाता है। बोलत जातात बदलू होऊन जाते येशूच्या नावाची, दुर्गंध पसरतो. और इसलिए फिर बदबू हो जाती है यीशु के नाम मी की। तुम्हाला सांगते ही खरी गोष्ट आहे. तुम्हाला हसण्याचं येत नाही त्याला म्हणजे परफ्यूम खूप चांगला खुशबू असते ना की एकदम लांबपर्यंत दरवळत नाही. और अच्छा परफ्यूम जो खुशबू वाला रहता है ना, वो दूर तक उसकी खुशबू फैलती नहीं। पण दुर्गंध बघ, और गंदा भाग देखो तो खूप लांबपर्यंत जातो. और बहुत दूर तक फैलता है। खरी गोष्ट आहे. हे वेगळीच गोष्ट आहे. कचराचा वास, अगर का बस पाण्याचा वास किती लांबपर्यंत आणि खूप वेळापर्यंत. म्हणून आहे ना, तर आपली घाणेरडी कामं अशीच असतात. इसलिए हमारे वास येतो और गंदे हमारे काम ऐसे ही रहते जो बहुत जल्दी बदबू देते हैं आणि आपल्याला सळवतात. और हमें सड़ा देती है। म्हणून ते एलिशाने काय केलं, इसे एलिशा ने क्या किया? मैदा लाव. मैदा लेकर आओ। कुछ मैदा याने येशू ख्रिस्ताला दाखवलं. और कुछ मैदा मतलब यीशु को दर्शाता है। आपल्यामध्ये घाण काढण्यासाठी येशू हा आपल्यासाठी उत्तम आहे. और हमारे अंदर की गंदगी को निकालने के लिए यीशु ही हमारे लिए उत्तम है। सर्वात उत्तम येशू आहे. और सबसे उत्तम यीशु आणि है। जसा येशू आपल्यात मिसळला जातो, और जैसे यीशु हमें मिलाया जाता है। अगदी म्हणजे पीठ पीठ कसं येतं माहिती तुम्हाला, और आटा कैसे आता है मालूम है आपको? चक्कीत गेल्यानंतर. चक्की में जाने के बाद। तसाच येशू आहे ना दुःखातून गेला. तो वैसे ही यीशु ना तुझसे गया है। मग आपण मग त्या दुःखाला आठवण करून पश्चाताप करतो, प्रभू मी तुला दुखवलं, की माझं आयुष्य खराब केलं, प्रभू मला माफ कर, असं रडून रडून माफी मागतो. त्या वेळेला आपल्यातलं सगळं विष बाहेर काढण्यात. और जब हम यीशु मसीह के दुख को याद करते हैं और रो रो कर बोले प्रभु मैंने गलती किया, मुझे क्षमा कर, तो परमेश्वर का क्या होता है, हमारे अंदर जो जहर है वो निकल जाता है। हालेलुया. हालेलुया. नेहमी लक्षात ठेवा. और ये हमेशा याद रखो। म्हणून सदैव येशूचा वापर करायचा. और इसलिए हमेशा यीशु का इस्तेमाल करना है सदैव येशूला आतमध्ये घ्यायचं. और हमेशा यीशु को अंदर त्या लेना है भांड्यात पीठ टाकलं और उस बर्तन में वो आटा डाला आणि सगळं विष निघून गेलं. और सारा जहर निकल गया। गाडीने फिर हंडे में कुछ हानि की वस्तु न रही, आणि मग त्या हंडीमध्ये कोणतीही हानीची वस्तू राहिली नाही। वैसे ही इस हांडी में भी फिर कोई हानि की वस्तु
नहीं मग रहेगी। तसंच या हंड्यात सुद्धा कोणतीही हानीची वस्तू राहणार नाही. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. इधर तक रुकेंगे. अगला जो 42 का से लेके 44 तक हम अगले मंडे को देखेंगे. आणि आपण इथपर्यंत थांबू. 42 ते 44 आपण पुढच्या सोमवारी बघू. ये हम इसका पहला उपज के बारे में इसमें बताया गया है, तो हम पहले उपज के बारे में अगले मंडे को देखेंगे आणि वो देखते देखते समझ जाएगा. प्रथम पिकाबद्दल इथे सांगण्यात आले, तर मग प्रथम पिकाबद्दल आपण पुढच्या सोमवारी पाहू. तो ये भी एक त्योहार है, आणि हा सुद्धा एक सण आहे हम सबको ये करना रहता है. आणि आपल्या सगळ्यांना हा करायचा असतो. तो कहने का उद्देश्य भी आज हमारा परमेश्वर हमें आज जैसे हमने ये वचन देखा हांडी में हम क्या करना है, मैदा को मिला लेना है. आणि जसं आपण हे वचन पाहिले की हंड्यामध्ये काय करायचं, मैदा मिसळायचं. हम खड़े हो जाएंगे तर आपण सर्व समजून और आहोत हम सब अपने जीवन में यीशु मसीह के बलिदान को याद करेंगे. आणि आपण आपल्या सर्व जीवनामध्ये आपण येशू ख्रिस्ताच्या तुकाला स्मरण करू. जो कुछ हम जाने अनजाने में जो पाप किया है, आणि आपण जे काही जाणून बुजून पाप केलेलं आहे, अनजाने में जो है नकळत पण झाले, वो सब पापों के लिए माफी मांगेंगे. त्या सर्व पापांबद्दल क्षमा प्रभु मागू की क्रूस के बलिदान को स्मरण करेंगे, आणि प्रभूच्या क्रूसाच्या बलिदानाला आपण स्मरण करू, माफी मांगेंगे, क्षमा और मागू यीशु को फिर से अपने अंदर लेंगे. आणि येशूला पुन्हा आपल्या आत घेऊ. प्रभु को कहेंगे प्रभु आज के बाद मैं ऐसा कोई काम नहीं करूँगा आणि प्रभूला म्हणून आजपासून मी असं कोणतंही काम करणार जिससे नाही. मेरी जिंदगी खराब हो जाए, ज्याच्याद्वारे माझं जीवन खराब नाश झालं, हो जाओ. माझा नाश आज के व्हावा. बाद मैं ऐसा नहीं करूँगा. आजपासून मी असं नाही करणार. प्रभु मुझे क्षमा कर, प्रभू मला क्षमा प्रभु कर. मुझे माफ कर, प्रभू मला माफ कर. प्रभु मुझे भी एलिशा के समान अच्छा प्रभावशाली सेवा करने के लिए मदद कर. प्रभू मला तुझ्या एलिशासारखं चांगलं प्रभावशाली सेवा करण्यासाठी मदत कर. मैं आपने मुझे एलिशा के समान ही चुना है, आणि तुम्ही मला एलिशासारखंच निवडलेलं लेकिन मैं आहे, आपकी खोज नहीं करता. पण मी तुमचा शोध घेत नाही. प्रभु में विश्वसनीय नहीं रहता. प्रभू मी विश्वसनीय राहत मुझे नाही. क्षमा करो. मला क्षमा कर. नम्रता, दीनता, आधीनता ये मुझ में नहीं है. नम्रता, दीनता अजून काही माझ्यात ये नाही मुझ में आने के लिए मदद करो. आणि हे माझ्यात येण्यासाठी हे मदत मेरे कर. पिता, हे माझ्या मुझे पिता बनाओ, मला बनव, मुझे बचाओ. मला वाचव. प्लीज प्रभु मुझे बचाओ. प्लीज प्रभू मला वाचव. इस हांडी के अंदर का सारा जहर दूर करो. आणि या हंड्यामधलं सगळं विष तू दूर कर. मेरे अंदर किसी के लिए भी जो भी कड़वाहट है, आणि माझ्या आतमध्ये कोणासाठी जी काही कडवाकडूपणा आहे, जो किसी ने मेरे साथ बुरा किया, आणि ज्यांनी माझ्याबरोबर वाईट केलं, मैं वो सारी कड़वाहट आज यीशु मसीह के बलिदान के द्वारा क्षमा करके निकाल देता हूँ. आणि तो सर्व कडूपणा मी येशू ख्रिस्ताच्या बलिदान करण्याच्या द्वारे मी त्यांना क्षमा करून टाकतो. मेरे सारे अपराधियों को मैं माफ करता हूँ. माझ्या सर्व अपराध्यांना मी क्षमा करतो. सारे अपराधियों को आणि सर्व अपराध्यांना क्षमा करता हूँ. क्षमा करतो. जिन्होंने मुझे सताया, ज्यांनी मला सतावलं, झूठ बोला, खोटं मुझे बोललं, टॉर्चर किया, मला टॉर्चर मुझे केलं, मारा, मला मला मारलं, पीटा, मला पिटलं, कुटलं, बहुत तकलीफ दिया, खूप त्रास दिला, गाली दी, आणि शिव्या दिल्या, निंदा केली, बुराई की, वाईट केलं. क्षमा करता हूँ. मी क्षमा मेरे करतो. अंदर का सारा जहर मैं निकाल देता हूँ. आणि माझ्यावर सगळं विष मी काढून टाकतो. प्रभु मुझे जहरीला नहीं होना है. तो मला विषारी नाही बनायचं. मुझे पवित्र पिता जीवनदायी होना है. आणि पवित्र पिताला जीवनदायी मेरे बनायचं. अंदर जीवन आने दे, माझ्यामध्ये जीवन येऊ दे. जीवन आने दे. जीवन येऊ दे. इस बर्तन में आज के बाद कोई हानि मत रहने दे. आणि या भांड्यामध्ये आजपासून कोणती हानी राहून देऊ इस नको. हंडे में फिर कुछ भी हानि की वस्तु न रहने पाए. आणि या हंड्यामध्ये पुन्हा कोणती हानीची वस्तू राहून दे यीशु नको. के नाम से मैं मांगती हूँ. येशूच्या नावात मी मागते. यीशु के नाम से मैं मांगती हूँ. येशूच्या नावात मी मागते. मुझ पर दया करो. माझ्यावर दया मुझ पर कर. दया करो. माझ्यावर दया मुझ पर कर. दया करो. माझ्यावर दया कर. मेरी प्रार्थना ही माझी प्रार्थना. प्रभु यीशु के नाम से. प्रभू येशूच्या नावात. आमीन. आमीन. आंखों को बंद ही रखना. पवित्र पवित्र करुणामय मेरे पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके चरणों के पास आती हूँ. आए हुए तेरे सभी बच्चों को आपके हाथों में देती हूँ मेरे पिता. प्रभु सच बातें करो. आज भी हम में से होता है लोगों के जीवन में आकाल है प्रभु, और आकाल हमारे पापों के कारण ही हुआ है. हमें क्षमा कर दो. हम सभी को माफ कर दो मेरे पिता मेरे राजा. हम प्रार्थना करते हैं मेरे पवित्र प्रभु, आज इस हानि में जाने अनजाने में हमने जानबूझकर भी प्रभु खुद से ही जहरीले हो चुके हैं और हम सड़ गए. हमें माफ कर दो. कोई हमारी संगति में प्रभु सहवास नहीं कर पाते, ऐसी हमारी परिस्थिति है. लेकिन आज वो सारे जहर को दूर कर, आज मेरे क्रूस के बलिदान को स्मरण कर हमने क्षमा मांगा है. इन सब को क्षमा कर, इन सब को क्षमा कर. इनके अंदर का सारा कड़वाहट, सारा जहर, सारी बुराई, सारी दुष्टाई, पाप के बंधन यीशु के नाम से तोड़कर निकाल देते हैं. और इन सब के अंदर के जो भी हानि की वस्तु है वो सब निकाल कर इनके अंदर कोई भी हानि की वस्तु आज के बाद नहीं है. धन्यवाद देते आपके लहू तले लाते करुणा दया मांगते हैं प्रभु यीशु के नाम से. आमीन.
सगळ्यांना